हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात आणि मीही खूप छान मस्त मजेत आहे। आता ठीक आहे, तब्येत 2 दिवस व्हिडिओ आले नाहीत कारण शूटच केलं नव्हतं, चाललेलं आळम ढरम आवरावर असंच, म्हणजे आराम आवरावर नाही सॉरी, आता तुम्ही मला सगळ्या ओरडचाल सारखी काय आवरावर करते म्हणून। तर चाललेलं आपलं आराम, इकडं तिकडं काय बाजार हे ते सगळ्या ह्याच गोष्टीत संडे, त्याच्यामुळे व्हिडिओ कोणताच काही शूट केलं नव्हतं। पण चला म्हटलं आजपासून रेग्युलर आता व्हिडिओला सुरुवात केली पाहिजे। तर आज सोमवार होता आणि आदिती अनुष्काच्या स्कूलमध्ये कल्चर डे होता। तर आज सकाळी खूप लवकर उठलेले कारण सकाळची स्कूल पण होती, त्यात दोघींचं आवरून पण द्यायचं होतं। तर आधी अनुष्काचं तर काय असं नव्हतं, अनुष्काला एक फ्रॉक आणि 2 शेंड्या आणि थोडासा अगदी नॉमिनल मेकअप तिचा होता, पण आदितीचा मात्र खूपच जास्त होता, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल। तर आदितीला जे काही बघा दिवाळीमध्ये कडक लक्ष्मी येतात ना वाजवत आणि ते सगळा गेटअप, तर तिच्याबरोबर जो तिचा जोडीदार होता तो एक मुलगा, म्हणजे तो ते कडक लक्ष्मी झालता आणि आदितीला पण ते लक्ष्मी असं बनवायचं होतं। तर सकाळी पूर्ण तिला काष्टा साडी सगळा तो गेटअप पूर्ण केला। व्हिडिओ करायचा म्हणजे नाहीच, कारण खूप गडबड होते, काहीतरी राहील वगैरे आणि व्यवस्थित ते गेटअप करणं होतं। थोडंसं मी ते फोटो लावेन तुम्हाला। तर बघा असा सगळा गेटअप आदितीचा होता मस्तपैकी। तर तेच सकाळी झालं, त्या गडबडीत त्यांचा टिफिन सगळं, तर टिफिनला त्यांना मी गोड शेवया करून दिल्या, मिस्टरांचा डबा सकाळी सगळं, म्हणजे 7:30ला बस येणार, टायमिंग त्यांचं दिलतं, आली 7:45ला बस, पण आम्ही 7:15पर्यंत सगळं आवरून ठेवलेलं, कारण आधी आंबाडा वगैरे घालायला। तरी आता आदितीचं हाईट वेट अशा पद्धतीनं आहे की कोणतीही साडी तिला काढली तरी ती प्रॉपर तिच्यावर बसते, म्हणजे त्याला अजिबात जास्त पिना किंवा अशी दुमडावी वगैरे लागत नाही, तिच्या अंगावरती ती बसते। मग तिचं ते सगळं झालं आणि आता बघा इकडे घरातला बऱ्यापैकी पसारा, आमच्या घरात काय माहिती खरंच पसारा खूप जास्त पडतोच, तर तो पसाराच सगळा आवरून घेतला। आणि पारूस आत्ताशी, तर आज आहे चतुर्थी आणि आज उपवासच आहे, तर बाकी माझ्या एकटीचाच उपवास, बाकी सगळ्यांचं नाही। पण किती जरी रात्रीचं आवरू दे, किती झाडून काढू दे, बघा एवढा पसारा का होईना पडतोच, का काय माहिती काय वैशिष्ट्यच आहे। तर म्हटलं चला सगळ्यात पहिलं तर पारूसं काढून कचरा काढून घेऊया, म्हणजे देवपूजा वगैरे आज वेळ जातो, अभिषेक वगैरे गणपती बाप्पांची मूर्ती आहे घरात त्याच्यामुळे। तर आदितीचा मेकअप कसा वाटला तेही तुम्हाला सांगा मला कमेंटमधून। तर आता कचरा वगैरे काढलं आणि आता बरोबर 10चं हे टायमिंग झालेलं। सध्याचं जे रुटीन आहे ते आता म्हणजे सुरू केलेलं आहे मी, कुठलं इंटरमिटिंग जे फास्टिंग असतं ना तशा टाईपमधलं डाएट चालू केलेलं आहे। आता मी तुम्हाला ह्याच्याबद्दल कमेंट करूच नका, मी तुम्हाला माझं होऊ दे व्यवस्थित, मग मी तुम्हाला नक्की सगळं शेअर करेन, कारण माझीच अवस्था कशी आहे तुम्ही आता पाहताय। थोडंसं माझं होऊ दे आणि थोडंसं कोणतंही डाएट करताना ना आपण बरोबर ते वेट कमी होतं, पण आता टमी फॅट कसा कमी करायचा, कोणाकडे काही टिप्स असल्या तर तुम्हीच मला त्या शेअर करा, म्हणजे ते माझ्यासुद्धा फायद्याचं ठरेल। तर घरातली बरीचशीच कामं आवरली, म्हणजे आता जी काही आपली डस्टिंग क्लिनिंगचे असतील, पुसापुशी झाडाझाडी फरशा वगैरे पुसून सगळं झालं आणि आता म्हटलं चला देवपूजा करून घेऊया, कारण चतुर्थी होती मग असं काय असलं की देवपूजेला थोडा वेळ जातो। तसं म्हटलं तर माझा वेळ नाही पुढं मागं होत, माझा रोजची जशी देवपूजा असते तशीच, पण आज गणपती बाप्पाला पण अभिषेक घातला, कारण घरात गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे म्हटल्यानंतर तेच आता इकडे देवपूजा करून घेते। आणि नाही म्हटलं तर आजच्या देवपूजेला 11 वाजलेले होते, एवढ्या लवकर आज मी उठलेली होती तरीसुद्धा सगळ्या कामांना उशीर झालेला होता, कारण पोरींचंच बघितलं ना आवरून द्यायचं होतं। तर इकडे आता सगळी स्वामींच्या फोटोची वगैरे पूजा करून घेतली आणि लगे हात आरती पण करून घेतली, म्हणजे संध्याकाळी चंद्रोदय होताना पण मी आरती करते आणि सकाळची पण म्हणजे चतुर्थी असली की सकाळची सुद्धा आरती गणपतीची करून घेते। तर आरती वगैरे झाली, बाहेरचं सुद्धा सगळं म्हणजे तुळशीला पाणी वगैरे घालून तुळशीची पूजा सगळं झालं आणि आता इकडे बाहेर आले तर वारं बघा किती सुटले, प्रॉपर थंडी जी म्हणतात ना ती आता बरोबर पडायला लागलेली आहे, म्हणजे एकदम अशी थंडी पडलेली आहे आता चांगली बऱ्यापैकी, म्हणजे तशी पण कडक नाही अशी थंडी थंडी व्हावी अशी, पण थंडी पडायला सुरुवात झालेली आहे कारण हवा तशी सुटलेली आहे। तर आता इकडे ना सगळं बघितलं तुम्ही, घरातलं देवपूजा वगैरे केली आणि मग बाहेर गॅलरी वगैरे झाडायला आली, कारण काय होतं सकाळचं गॅलरी झाडत बसलं देवपूजेला खूप वेळ होतो आणि सकाळी उठल्या उठल्या बाहेरचं वगैरे झाडायला ना मला म्हणजे नसतोच, माझं डब्याचीच गडबड असते आणि पाक अगदी 6 वाजता जर झाडायचं म्हटलं तर तेवढं काय म्हणजे तसं माझं रुटीनच नाही आहे। ते उठलं की पहिल्यांदा लोटणं झाडणं सगळं करायचं, माझं रुटीन तुमच्याशी भरपूर वेळा शेअर केलेलं आहे की सकाळी मला डब्याची टिफिनची गडबड असते,
तेच पहिलं करणं आणि मग ही कामं करणं. आणि ही जर कामं पहाटेची उठून केली आणि नंतर डबा केला तर पोरं गेली सगळं गेल्यावर शाळेत, मग मी एकटी दिवसभर मी काय करणार. तर मला ते रुटीन खरं तर पटतच, म्हणजे मला वैयक्तिक, प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, मला ते रुटीन पटत नाही की आधी उठून खरं तर तेच बरोबर आहे. पहिले जण सगळे अंगण सडा रांगोळी हे सगळं करायचे, पण आता तसं होत नाही. आता ज्यांच्या घरात आता डब्याची गडबड असते, बाहेर जाणारी सगळी असतात, ज्यांची मुलं लहान असतात, वेळेवर सगळं लागतं, त्यांचं तर रुटीन असंच असतं की नंतर ही कामं. त्याच्यामुळे मला ही बाहेरची कामं करायला बरी पडतात. तर आजकाल इतकं वारं सुटतंय ना, वर कपडे टाकले की काय बोलायलाच नको, ती 5 मिनिटात खाली पडते तर सगळी धुळीनं भरते. म्हणून म्हटलं इथं दारातच आता दोऱ्या बांधलेल्या आहेत, पावसाळ्यात जशी घालते इथंच वाळत तशीच इथं टाकते आणि कपडे सुकत घालून इथंच 2 छोटी बाळं आहेत खाली, त्यांच्याशी म्हणजे आमच्याच ड्रायव्हरची मुलं आहेत त्यांचं, तर ती पोरं बाहेर खेळत होती, त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा मारल्या थोड्याफार आणि मग पुन्हा राहिलेले कपडे टाकले. कारण कपडे पण इतके नसतात आणि जसं की धुवायचे एवढे, त्याला सगळं निरमा पाणी लावायचं आणि नंतर ते वर जाऊन हे होणार. म्हणून मग सगळे दारात कपडे. आणि इकडे बघा जुना मॉप, नवीन मॉप आणल्यापासून जुना मॉप आपला मला हे असं दारातलं पुसायला झालेलं आहे. तर दारातलं सुद्धा सगळं पुसून घेतलं, रांगोळी वगैरे काढली, देवपूजा उशीर झालेली तुम्ही बघितलं, आतलं सगळं आवरलेलं, किचनसुद्धा अजून माझा तसाच पडलेला आहे, पण अंगण, तुळशीची पूजा, रांगोळी, बाहेरचं सगळी टोटल कामं आवरली. आणि सकाळी जो काही किचन होता, जसा स्वयंपाक करून डबे भरून दिलेला, फक्त एक कपडा मारलेला होता, तो जसा होता तसाच आहे बघा. नंतर मी आता किचनमधलं म्हटलं चला आवरून घ्यावं, नाही म्हटलं तर 11:30चं टायमिंग झाले. आणि हे मला बरं पडतं बरं का, एकदम लवकर काम सगळं आवरून किचन बिचन बसलं की पण करमत नाही आणि असं नुसतं मग मोबाईल बघ कुठं काहीतरी असं टाईमपास होतं किंवा काय असं हेच होत नाही. त्याच्यापेक्षा बाहेरची सगळी कामं आवरून किचन व्यवस्थित आणि कसं होतं अशा निवांत वेळेस बघा किचन आवरायला घेतलं की कुठं काय पसारा दिसतो, इथं डबा दिस, कुठं काय प्लेट असते, मुलं असतात, चमचे टाक, सगळ्या गोष्टी करतात, तर ते एक ठेवायला बरं पडतं. तर आता पहिली मशीन तर माझी झालेलीच होती, ते कपडे सुकत घातले. आता बघा हे कपडे, दुसरी एक मशीन झाली, ती पण कपडे. आणि काही पांढरी कपडे असे असतात बरं का, जी मशीनमध्ये लावल्या उलटी चांगली निघतात, आणि काही पांढरी कपड्यांचं सूत असं असतं ना की ती लगेच दुसऱ्या कपड्याचा. आता हा सासऱ्यांचा ड्रेस आहे ना, तर ते लेंगा शर्ट आहे ना, व्हाईट कलरचाच रोज घालतात, तर त्यांचा हा लेंगा शर्ट कपड्यांमध्ये मी टाकला तरी तो पांढरा शुभ्र निघतो आणि काही कपडे खरंच पांढरे नाहीत निघत. तर आता इकडं टाईम झालं तर पाणी प्यायचं, वेळोवेळी अगदी गजर लावून पाणी पिणं, सगळ्या गोष्टी ताईनो केलेल्या आहेत. फक्त एक की आता ते माझ्याकडं कंटिन्यू होवो एवढंच माझं एक हे आहे आणि ते मी करण्याचा आता प्रयत्न करीन. तर ते खाली कपडे देऊन आले आणि आता इकडे बघा सुरू झालेलं आहे बाकीचं. आता किचनमध्ये तर सकाळी एकदा पारूसं काढलेलंच असतं, तर थोडीफार भांडी राहतात, ती पण हे केली. आणि आज चतुर्थी होती तर खिचडी काही नाही खाणार, पण रताळी शिजवलेली होती आणि आधी तिचं चाललेलं आणल्यापासून मुलांना स्कूलमध्ये शिकवतात ना, तर ते रताळी शिजव म्हणजे काय स्वीट पोटॅटो शिजव, तर ते सगळी शिजवली आणि छान लागली बरं का. जेव्हा आपण अशा डाएट वगैरे काय करत असलो आणि स्वीट खात नसलो ना, तर त्या क्रेविंग्स ज्या होतात ना, ते असं काय तर म्हणजे रताळं किंवा नॅचरल स्वीटनेस जो आहे तो आपण घेतला ना, तर ते एकदम थोड्याफार तरी कमी प्रमाणात होतात. तसं पण जास्त गोड खाण्यात माझं नसतंच, मी तिखट खाणारीच आहे, पण चहामुळं सगळं हे एवढं सगळं शरीराचं संतुलन बिघडलेलं होतं. आणि आता सगळी जी भांडी होती ना, ती भांडी पहिली फटाफट घासून घेते, म्हणजे किचन ओटा वगैरे धुवायला येते. लगे हात बाथरूम वगैरे सगळं मी घासलेलं होतं. टॉयलेट पण आठवड्यातनं 2-3 वेळा तर घासून होतंच, पण बाथरूम कसं डेलीच्या डेली हे घासावंच लागतं. आणि असे म्हणजे किचन सकाळचं ना काय एखाद्या वेळेस राहिलं की राहिलं, पण माझं सगळं बाहेरचं आवरल्यानंतर मला असं किचन डीप क्लीन करायला आवडतं, बरं पडतं. आणि ह्या स्टेजला मी ना जेवढी भांडी असतात ना तेवढी सगळी रिकामी करते. अगदी थोडीशी भांडी मग 5 वाजता पडतात. तर आज काय किचन म्हणजे गॅस कट्टा असं नव्हतं की किंवा गॅस शेगडी धुतलीच पाहिजे होती, एवढी खराब म्हणजे झालेली नसते, तशी नसतेच खराब, पण असं नव्हतं. म्हणून मग ओल्या कापडाने आणि सुक्या कापडाने अशी पुसून घेतला किचन ओटा, स्वच्छ एकदम क्लीन करून घेतला. ओल्या आणि सुक्या कपड्यांनी व्यवस्थित असं पुसून घेतला तरी रोजच्या रोज बरं पडतं. आणि ना किचन क्लीन असा झाला की खालच्या साईडमध्ये पण जो काही पसारा पडलेला असतो, म्हणजे आता सकाळी आपण किती गोष्टी घेतो किचनमध्ये हाताखाली, कुठं सुरी, म्हणजे सगळ्या ज्या आपल्याला लागतात स्वयंपाकाला त्या सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त झालेल्या असतात, डबा इकडे तिकडे सरलेले असतात किंवा फ्रीजमध्ये वगैरे सगळं हात लागलेलं असतो, फ्रीजच्या बाहेर, फ्रीजच्या आतलं आत बाहेर इकडं तिकडे झालेलं असतं. ह्या गोष्टीसुद्धा मी ह्या वेळेलाच करून घेते. 11:30पर्यंत ही कामं झाली तरी मला बरं पडतं, म्हणजे काय असा स्ट्रेस कामाचा वगैरे येत नाही. आणि इकडे बघा सगळं जे काही आहे ना
ते झालेलं आहे. आणि जशी मी आजारी पडली ना ताईंनो त्या ह्याच्यापासून, मला इतका दिवस माझं वेट आहे आणि मी अशी आहे हेल्दी गुडगुडीत, तर मला इतकी जाणीव नव्हती त्याची, खरं सांगते अजिबात मला त्याचं एकही नव्हतं. पण ज्या दिवशी मला तो त्रास झाला, मला दुखलं ना, त्या दिवशी खरंच तेव्हापासून माझ्या डोळ्यातच मला असं झालं की नाही, मी खरंच आता म्हणजे एकदमच म्हणजे वेटचं आता हे झालेलं आहे आणि आता ते खरंच केलं पाहिजे. तसं मला दम धूप म्हणजे दम लागत नाही किंवा धाप लागत नाही, पण नाही थोडंसं ठरवलेलं आहे आता तुमच्या सांगण्यानुसार, आणि माझंही मनानं मी ठरवलेलं आहे सगळ्या गोष्टी. बघू नवीन वर्षात काय बदल घडतील तर ते तुम्हाला दिसतील. तुम्हीच मला कमेंट करून सांगाल की तुझ्यात बदल घडलेला आहे, आणि देव मला तेवढी साथ देऊ की मला बदल घडवण्यात माझी साथ देव, माझ्यासाठी स्वतःसाठी. तर सगळ्यांनी प्रत्येकीनं नवीन वर्ष येणार आहे, तर तोपर्यंत एखादं काहीतरी पण नक्की करा, सगळं व्यवस्थित व्हावं असं. तर घरातली टोटल कामं झाली आणि दुपारचे जवळजवळ 1:30 वाजले. आणि आज जसं की म्हटलं आदिती अनुष्काचा कल्चर डे होता, तर अशा पद्धतीने बघा आदितीचा सगळा गेटअप केलता. म्हणजे ती कडक लक्ष्मी असते ना, दिवाळीला येतात बघा, तसा ते करायचं होतं. तर तो सगळा गेटअप, तर आल्या आल्या थकलेल्या होत्या. पहिल्यांदा अनुष्का तर तशीच चाललेली खेळायला. मी म्हटलं कपडे बदल, तर तिचं किती रडारडी सुरू झाली. आणि इकडे बघा अनुष्काला नुसती ते छोटी मुलगीच बनवायची होती, तसाच तिला फ्रॉक आणि तिचा गेटअप होता. आणि इकडे बघा आधी तिला आल्या आल्या झालेलं असं की कधी एकदा सोडते, कारण गाठीवरती काष्टा नेसवलेला आणि त्याच्यावरती सुटू नये वगैरे म्हणून मी ना नाडी बांधली. जसं की मी मगाशीच म्हटलं की आधी तिला आता असं झालंय ना, कोणतीही साडी घ्या कोणतंही घ्या, तिच्या अंगावरती ते परफेक्ट बसतं, म्हणजे व्यवस्थित असं होतं. आणि अनुष्का बघा स्वतःच्या स्वतः शेंड्या घालायच्या स्वतः स्वतः, आणि तिचा गेटअप ना वेगळाच होता अनुष्काचा, दोरीवरच्या उड्या खेळायचा. तर तिला ते डोळ्याला वगैरे तसं लावलेलं. आणि इकडे आदितीची साडी तर इतकी गडबड झालेली, थांबाई म्हटलं साडी फाटेल बिटेल, पिना लावू दे. आणि इकडे अनुष्काचा तुम्हाला गाल सुजलेला दिसेल, तर अनुष्काच्या गालाला ना मधाची माशी चावली, कारण आमच्या इथंच समोर ना ते गोसावळ्याचं वेल आहे, तर ती तोडायला गेली आणि तिथं माशी होती त्याच्यावर, ती तिच्या गालाला चांगलीच चावली आणि तिचा गाल असा लाडू खाल्ल्यागत फुगलेला आहे. तर आता इकडं आदितीचं सगळं हे काढून घेते, कारण ना परत ते सगळं आणि नीट ठेवावंच लागतं, नाही ठेवलं तर परत ते इकडं तिकडं होतं. आणि कधी एकदा झालेलं, नटायला तर आवडतं पण परत ते काढायला पण त्रास होतो. तर इकडे हळूहळू सगळ्या ज्या काही साडीच्या पिना वगैरे होत्या ना, त्या सगळ्या काढल्या आणि साडी जशी होती तशी झाडून घड्या घालून ठेवली. तर ही साडी 5 ते 7 वर्षापूर्वीची आहे. एकदा सुद्धा घेतल्यापासून त्याला नेसली नव्हती. घेताना आवडली पण नंतर मला आवडली नव्हती, पण मी कोणाला तर देणार होती. पण आता इतकी आदिती म्हणली कुणाला नाही द्यायची, मी ती साडी नेसणार आहे, मला ठेव. आणि हिरवीगार खरंच आदितीच्या अंगावरती खूप छान अशी ती साडी दिसत होती, उठून दिसत होती. तुम्ही फोटो पाहिलेच. आता बाकी राहिलेली ज्वेलरी वगैरे ज्या त्यावेळी जर जागच्या जागी नाही ठेवलं तर खरं सांगते ते परत नीट व्यवस्थित राहत नाही. पोरी ना हात लाव इकडं कर. तर हे आदितीला ना ते डोक्यावरती असं मंदिर असतं बघा, कडक लक्ष्मी येते तसं ना डोक्यावरती मॅडमनीच दिलं तर त्यांच्या टीचरांनी हे मंदिर. तर त्यात असं देवीचा मुखवटा, त्याला ते वस्त्र सगळं घालून सजवून मी तिच्या ते डोक्यावरती दिलेले, तुम्ही पाहिलेच फोटोमध्ये. आणि आता ते पण सगळं काढते, कारण उद्या मग म्हटलं हे मंदिर ज्याचं होतं तिच्याच वर्गातल्या एका फ्रेंडचं होतं, तर ते म्हटलं देऊन टाक. आणि हे सगळं साहित्य होतं ते दिलं, नथ वगैरे दिली, सगळं व्यवस्थित आदितीला सांगावं लागतं आण म्हणून. तर इकडे बघा ते नाचायचं, पोरी म्हटलं की घरात हे असंच असतं बघा, ते नाचकाम आणि ती इकडं तिकडं धागडधिंगा असतोच. तर इकडे आता सकाळी ती वेणी घातली ना, तर तिला ती एवढी आवडली ना, असू दे म्हणत होती वेणी. म्हटलं विडे का सकाळी ते ड्रेसवर जात्यात ते शोभतं, ह्याच्यावर नाही शोभत. मग ती सगळं काढलं आणि म्हणत होती माझे केस एवढेच वाढायचे. तर म्हटलं हो आता नाही कटिंग करायचे, इथून पुढं थोडे थोडे केस, नाही म्हटलं तर पाठीपर्यंत तरी तिचे केस वाढवायचे. आणि आधी तिचे केस इतके सुंदर आहेत ना, प्रॉपर सिल्की केस आहेत, एकदम स्ट्रेट. आणि केस हातात धरली ना, आत्ता सध्या माझी जेवढी केस आहेत ना त्याच्यात 3 पट्टीनं जास्त आदितीची केस हातात धरल्यावर इतकी दाट आणि मजबूत केस आहेत आदितीचे, एवढे दाट केस आहेत. एक बोनेटचा तिसरा पिळा तिच्या केसात बसत नाहीत, आणि सिल्की सुद्धा आहेत, असं नाही की कर्ली केस आहेत. तर ती एक देवाची देणच म्हणायला. चला तर ताईंनो, व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सगळ्या माझ्या गोड ताई मैत्रिणींना बाय.